औरंगाबाद महानगरपालिका आणि शहर वाहतूक पोलिसांच्या संयुक्त कारवाईने शहरातील गजबजलेल्या भागातून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या चारचाकी वाहनांची जप्ती कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई रोशन गेट ते कटकट गेट आणि आझाद चौक येथे करण्यात आली आहे। शहरातील गजबजलेल्या भागातून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या चारचाकी वाहनांची जप्ती कारवाई करण्यात येत आहे। रोशन गेट ते आझाद चौक व कटकट गेट ते SP बंगला या रस्त्यावरील दुभाजकाला खेटून वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे चारचाकी व तीनचाकी वाहने अवैधरित्या उभे करण्यात आले होते। आयुक्त महोदय यांनी ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सदरील वाहने जप्त करण्याचे आदेश दिले। या अनुषंगाने सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या माजी सैनिक पथक प्रमुख प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वात माजी सैनिक वॉर्डन पथक व शहर वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त पथकाने एकूण 3 चाकी व 4 चाकी असे 25 वाहने जप्त करून गरवारे क्रीडा संकुल येथे जमा करण्यात आले आहे। सदरील कारवाई यापुढेही या प्रकारे सुरू राहणार असून ज्या नागरिकांनी रहदारीस अडथळा निर्माण होईल असे वाहने रस्त्यावर उभे केले असतील अशी वाहने तत्काळ काढून घ्यावी, अन्यथा मनपा प्रशासन वाहने जप्त करणार। जर काही नुकसान झाले तर त्या जबाबदार राहणार नाही असे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे।